कैरीचं लोणचं तुम्ही बघू शकता. कलर किती छान आलाय ना. लोणचं आपलं खूपच छान झालेलं आहे. कसं बनवलं चला बघूया. खानदेशी सुगरण चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. लोणचं बनवण्यासाठी इथं मी 3 किलो कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत. कैऱ्या आपण अशा फोडून घेऊया. खानदेशामध्ये अशा प्रकारे कैऱ्या फोडल्या जातात. कैरी ही पक्की असल्यामुळे तिला आपल्याला वेळेवर चिरता येत नाहीत. कैऱ्या फोडल्यानंतर त्याची कोय बाजूला काढायची. कैऱ्या ह्या कपड्याने अशा पुसून घ्यायच्या आहे. त्यामुळे कैरीच्या फोडी स्वच्छ होतात. लोणच्यासाठी कैऱ्या निवडताना जेवढी आंबट कैरी असते तेवढं लोणचं तुमचं चांगलं होतं. तुम्हाला दाखवल्याप्रमाणे कैरीची एक एक फोड मी कॉटनच्या कपड्याने पुसून घेतली. कैरीच्या फोडी मीठ लावून 5-6 तासासाठी कॉटनच्या कपड्यावर पसरून ठेवल्या होत्या. कैरीच्या फोडी किती कोरड्या झाल्यात ना. अशाच फोडी आपल्याला लोणच्यासाठी पाहिजेत. लोणच्यासाठी मी काही मसाले घेतलेले आहेत ते आपण बघूया. या 1 किलोला 1 चमचा ह्याप्रमाणे 3 चमचे मी तिखट घेतलेलं आहे व 3 चमचे मीठ घेतलेलं आहे. 200 ग्रॅम मी मोहरीची डाळ घेतलेली आहे. 3 चमचे धने पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 वाटीभर लसूण सोलून घेतलेला आहे, 3 चमचे हळद घेतलेले आहे, 1 चमचा मी हिंग घेतलेला आहे, 2 चमचे बडीशोप घेतलेले आहे, 20 मिरे, 20 लवंगा, 2 चमचे मेथी घेतलेली आहे आणि हिरवी वेलदोडे 10 मी सोलून घेतलेले आहेत. आता प्रथम मी लसूणची चटणी मिक्सरमध्ये करून घेते. हे सर्व मसाले आपण परातीमध्ये टाकून घेऊया. प्रथम आपण मीठ पसरून घेऊया. मीठ हे परातीमध्ये सर्वात खाली पसरायचं आहे. नंतर आपण मोहरीची डाळ टाकून घेऊया. लसणाची चटणी आपण करून घेतली होती ना, ती आपण परातीमध्ये टाकूया. यातील कोणतेही मसाले मी भाजून घेतलेले नाही आहेत. आता मी लसूणची चटणी परातीमध्ये टाकून घेतली. धने पावडर व गरम मसाला टाकला. 3 चमचे हळद टाकली. हळदीमुळे लोणच्याला कलर खूप छान येतो. परातीच्या मधोमध मी आता हिंग टाकून घेतला. बडीशोपही टाकून घेते. यामधील मसाल्याचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता फक्त मेथी दाणे व खडे मसाले राहिलेले आहेत. मी 1.5 किलो शेंगतेल गरम करून घेतलं. तेल आपल्याला मीडियम गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये मेथी दाणे व खडे मसाले टाकते. तेलावर असे बुडबुडे आले याचा अर्थ आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. तेलामध्ये मेथी टाकल्यामुळे ती कडू लागत नाही. थोडं थोडं करून चमच्याने आपल्याला तेल घालायचं आहे. लोणच्यासाठी तेल गरम करताना काळजी घ्यायची की जास्त तेल गरम करायचं नाही. तेल गरम झालं का नाही हे बघण्याकरता आपण थोडेसे मेथी दाणे त्यामध्ये टाकायचे. मेथीच्या दाण्याभोवती जर बुडबुडे आले तर समजायचं आपलं तेल हे व्यवस्थित गरम झालेलं आहे. अशाच प्रकारे जोर गरम तेल आहे ते पूर्णपणे मी लोणच्याच्या मसाल्यावर घालून घेते. तुम्ही बघू शकता मी सर्व तेल परातीमध्ये टाकलेलं आहे. गरम तेल मसाल्यावर टाकल्यामुळे त्याचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जातो. हे आता पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. मी ही बरणी स्वच्छ धुवून पुसून उन्हामध्ये वाळवून घेतली. परातीतला मसाला व तेल पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला कैरीच्या फोडी त्यामध्ये टाकायच्यात. परातीतील मसाला पूर्णपणे थंड झालेला आहे.
तुम्ही रंग वगैरे बघू शकता, किती छान आलंय ना. अशा प्रकारे बनवलेलं लोणचं हे वर्षभर टिकतं. आता करीच्या फोडी थोड्या थोड्या करून आपण त्यामध्ये टाकूया. तुम्ही हे हातानेही कालवू शकतात. शक्यतो चमच्यानेच त्याला एकत्र करा. कैरीच्या सर्व फोडी मी परातीमध्ये टाकते. कैरीच्या सर्व फोडी आपण मसाल्यामध्ये व्यवस्थित कालवून घ्यायच्या आहेत. जी पण भांडी आपण लोणच्यासाठी वापरणार आहोत ती आपण उन्हामध्ये वाळवून घ्यायचे. त्यामुळेच आपलं लोणचं हे वर्षभर टिकेल. हे लोणचं करताना नवीन फ्रेश लाल रंगाची चटणी यासाठी वापरायची. लोणच्यामध्ये कधीही तेल हे थोडं जास्तच घालायचं आहे. कैरीच्या फोडी जरी पिवळ्या दिसत असतील तरी मी त्यांना हळद लावली नव्हती. लोणचं झाल्यानंतर लगेच ते बरणीमध्ये भरून घ्यायचं. लोणचं बरणीत भरण्यापूर्वी त्यामध्ये लोणच्याचं तेल प्रथम टाकायचं आहे. मगच सर्व लोणचं बरणीत भरायचं. तुम्ही पण ह्या पद्धतीने लोणचं करून बघा. तुमचं लोणचं कसं झालं ते कमेंटमध्ये सांगा. रोज वापरण्यासाठी लहान बरणीतच थोडंसं लोणचं काढून घ्यायचं. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. खानदेशी लोणचं तयार आहे.